आपण पाहूया न्यूटन रॅप्सन मेथड. इन दिस मेथड इनिशिएटेड x0 and f of x0 is an ordered pair of the root and function is y is equal to f of x. A root of given method is initiated by x0. The curve is approximated by the tangent of this point. If the tangent meets the x-axis at x1, then x1 is taken as better approximation and the method is repeated. म्हणजेच जर तुम्ही टँजेंट जर एक्स ॲक्सिसवरती घेत असाल आणि त्याच्यावरती जर एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केला तर काय होणार आहे, त्याच पॉईंटला तुम्हाला रिपीटेड रूट मिळणार आहेत. आणि टू ऑब्टेन द इक्वेशन ऑफ टँजेंट द स्लोप, इथं काय करणार आहे आपण, टँजेंट घेणार आहे आणि टँजेंट जे मिळणार आहे तुम्हाला त्याचा तुम्ही स्लोप फाइंड आउट करणार आहे. तो स्लोप म्हणजेच काय असणार आहे, तुमचं इटरेशन फॉर्म्युला असणार आहे. आता डेरिवेशन पाहूया. डेरिवेशन ऑफ द फॉर्म्युला फॉर न्यूटन रॅप्सन्स मेथड इन दिस इज ए फिगरमध्ये काय घेतले बघा, आर इज हा इनिशियल पॉईंट आहे कर्वचा, बरोबर का. हा कर्व घेतला, इनिशियल पॉईंट आर घेतला आहे आणि कर्व काय आहे आपला, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन कर्वला डिफाईन झालेलं आहे. नाऊ नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट काय घेतलेलं आहे बघा, x0 हा इनिशियल पॉईंट आहे, इनिशियल रूट आहे तुमचा सांगितलं आहे आणि तो काय होतोय, टँजेंट मिळतोय कुणाला, तर ॲट पॉईंट इथं एला काय मिळणार आहे, कर्वला तो क्रॉस होणार आहे. म्हणजे तिथं पॉईंट नवीन तयार होतो ए आणि त्याच्यानंतर जसजसं तुम्ही रूट रिपीटेड फाइंड आउट करत जाल, इथं तुम्ही एक्स ॲक्सिस कन्सिडर केलेला आहे. एक्स ॲक्सिसमध्ये काय मिळते तुम्हाला, x0 x1 x2 अप टू इकडं कंटिन्युअस काय मिळत जाणार आहेत, रूट मिळत जाणार आहे. आणि विथ टँजेंट कशाला असणार आहेत, a1 a2 अप टू सो ऑन. आणि रूट कशा मिळतील मग तुम्हाला, फर्स्ट इनिशियल रूट x0, नेक्स्ट x1, नेक्स्ट x2 आणि हा काय असेल, x2 हा काय झाला इथं टँजेंट झाला कुणाला, तर x1ला. x1 टँजेंट तिथं मिळतोय कुणाला, x0ला. अशा पद्धतीने काय झालेलं आहे, फिगरमध्ये फंक्शन तुमचं डिफाईन झालेलं आहे. नाऊ नेक्स्ट पाहूयात प्रोसिजर काय दिलेली आहे बघूयात. लेट f of x be a function such that f of x possesses continuous derivative up to second order. म्हणजेच f of x हे फंक्शन तुम्ही ऑलरेडी फिगरमध्ये घेतलेले आहे, y इज इक्वल टू f of x आणि ते काय करताय तुम्ही डिफरन्शिएट करताय. मग प्रत्येक वेळी जसं तुम्ही डिफरन्शिएट करत जाल त्यावेळी तुमचा नवीन रूट फाइंड आउट होत जाणार आहे. मग कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह कुठंपर्यंत घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह आपल्याला फक्त ह्या टर्ममध्ये सेकंड ऑर्डरपर्यंत. फक्त आपण डेरिव्हेटिव्ह किती फाइंड आउट करणार आहेत, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. लेट x0 बी ॲन अप्रॉक्झिमेटेड रूट. पहिला जर तुम्ही x0 हा अप्रॉक्झिमेटेड रूट कन्सिडर केला, देन लेट x0 प्लस h इज इक्वल टू x1. नेक्स्ट रूट कसा तुमचा डिफाईन होणार आहे, x0 प्लस h. म्हणजेच हा x0 असेल, याच्यामध्ये हे डिस्टन्स ॲड होईल आणि काय मिळेल, x0 प्लस एच म्हणजेच काय मिळेल तुमचा x1 मिळेल. बी बेटर अप्रॉक्झिमेशन वेअर एच इज व्हेरी स्मॉल आणि त्यावेळेला एच हा काय असणार आहे, व्हेरी स्मॉल डिफरन्स असणार आहे, स्मॉल डिफरन्स डिफाईंड होणार आहे. नाऊ नेक्स्ट पाहूयात. एक्सपांडिंग f of x0 प्लस h अबाउट f of x0 यूजिंग टेलर्स फॉर्म्युला वी गेट. आता टेलर्स फॉर्म्युला हा तुम्ही FYमध्ये शिकलेला आहात, तो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि इथं काय घेतला, एच इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट आहे किंवा व्हेरी स्मॉल इलेमेंट आहे. देन टेलर्स फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला, तो राईट करून घेऊयात. काय आहे टेलर्स फॉर्म्युला, f of x0 प्लस h इज इक्वल टू f of x0 प्लस h इंटू f डॅश ऑफ x0 प्लस h स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल f डबल डॅश ऑफ x0 प्लस अप टू सो ऑन. दिस इज काय झाला, टेलर्स फॉर्म्युला झाला. याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. सिन्स h इज small, neglect terms containing h square, h cube dot etc. Also x0 plus h is better root. म्हणजे तिथं काय करतोय, फक्त आपण x0 प्लस h कन्सिडर करणार आहोत आणि h हा व्हेरी स्मॉल
व्हेरी स्मॉल इलेमेंट असल्यामुळे काय होतं आहे, पुढच्या ज्या काही टर्म येतात तुम्हाला स्क्वेअरच्या, क्युबिकच्या, 4th ऑर्डर 5th ऑर्डर वगैरे असेल तर त्या काय होणार आहेत, निग्लेक्ट होणार आहेत. देअरफॉर फंक्शन कन्सिडर केलं तुम्ही एफ ऑफ एक्स तुम्ही इथं रिप्लेस करताय कशाने, एक्स इज इक्वल टू एक्स नॉट प्लस एच आणि एच इज व्हेरी स्मॉल element, then f of x naught plus h is equal to 0. therefore 0 is equal to, हेच काय केलं इथं जे तुम्ही इक्वेशन पाहिलेलं होतं कोणतं, हे इक्वेशन तुम्ही पाहिलेलं होतं फर्स्टली, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. इक्वेशन नंबर 1 काय, बाय टेलर्स फॉर्म्युला. याच्यावरून इथं काय करतोय आपण, इथं व्हॅल्यू एफ ऑफ एक्स नॉट प्लस एचची काय घेतली, 0 घेतली आणि ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली. म्हणजेच हे इक्वेशन कुठलं आहे, सिन्स बाय इक्वेशन 1 आहे. एफ ऑफ एक्स नॉट प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ एक्स नॉट. हे फक्त आपल्याला एचपर्यंत टर्म मिळाली कारण आपण पुढच्या टर्म काय केलेत, निग्लेक्ट केलेत. देअरफॉर एच इज इक्वल टू, म्हणजे हा काय केला, एच इकडे घेतला, सॉरी एच आहे इथंच ठेवला, मग काय मिळेल, हा इकडे घेतल्यानंतर मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स नॉट. देअरफॉर नेक्स्ट टर्म काय मिळाली, एक्स, एच म्हणजेच काय आहे तुमचा, एच म्हणजेच काय असणार आहे, एक्स नॉट मायनस एक्स वन असेल. मग तोच काय केला आपण इथं पुटअप करून घेतली व्हॅल्यूज, काय मिळाली, एक्स वन इज इक्वल टू एक्स नॉट मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स नॉट. नाऊ रिप्लेस एक्स नॉट, इथं काय करतो आहे आपण, एक्स वन फाइंड आउट करतो आहे बरोबर. एच म्हणजे काय असतो तुमचा, स्मॉल डिस्टन्स घेता तुम्ही 2 पॉईंटमधलं. मग इथं आपण एक्स नॉटचा रूट फर्स्ट इनिशियल कन्सिडर केला आहे, म्हणजे तुमचा एच काय असेल, एक्स वन मायनस एक्स नॉट असेल. मग तीच व्हॅल्यू इथं एचची पुटअप केली तर काय मिळालं, देअरफॉर एक्स वन इज इक्वल टू एक्स नॉट मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स नॉट. नाऊ रिप्लेस एक्स नॉट बाय एक्स वन. परत आपण रिप्लेस काय करतो, एक्स नॉट रिप्लेस करणार आहे एक्स वन आणि वी गेट नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑन एक्स टू, म्हणजे काय मिळेल, नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन मिळेल. देअरफॉर एक्स टू इज इक्वल टू एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स वन divided by f dash of x1. therefore continuing in this way, in general we have iterative formula. काय मिळेल in general, xi plus 1 is equal to xi minus f of xi divided by f dash of xi. this is iterative formula. this is iterative formula for Newton-Raphson method. Complete the proof.